इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय प्रश्न होता? प्रकाश कुठल्या गुणाची पर्याय आहे? प्रकाश ही पर्याय आहे पुद्गलाची, पण कुठल्या गुणाची पर्याय आहे? कुठला गुण आहे? स्पर्श रसगंध वर्ण मधला कुठलाही गुण नाही. तर शब्द सांगा कुठल्या गुणाची पर्याय? द्रव्य पर्याय का? हा, गुणाची पर्याय नाहीये ती, स्कंधाची पर्याय ना. स्कंध आहे तो एक. जसं आपण 16वी गाथा म्हणतो ना द्रव्य संग्रहाची, कुठली? सद्दो बंधो सुहुमो थूलो संठान भेद तम छाया उज्जोदादवसहिया. बरोबर. काय सांगितलं मग? पुद्गल द्रव्याची द्रव्य पर्याय आहे ती. चटे द्या स्मिता काकी. काय सांगितलं? प्रकाश ही कुठल्या गुणाची पर्याय असते तेजूभावी? पुद्गलाच्या कुठल्या गुणाची पर्याय असते असा प्रश्न होता काल. सांगू शकता? कुठल्या गुणाची? न स्पर्शाची आहे, कारण स्पर्शाचे 8च पर्याय आहेत. न रसाची आहे, 5च पर्याय आहेत. त्यात प्रकाश येत नाही. रस गंधाची नाही. वर्णाची पण 5 पर्याय आहेत. त्याला सोडून दुसरी पर्याय प्रकाश नावाची नाही आहे. मग प्रकाश जर पर्याय आहे तर गुण कुठला असं विचारलं होतं काल. तर सांगितलं त्याचं उत्तर की ती स्कंध आहे तो. द्रव्याची पर्याय सांगतो आपण ते गुणपर्याय झाला, पण द्रव्याची पर्याय म्हणताना द्रव्य पर्याय म्हणली जाते. त्यामुळं जसं तुमची मनुष्य ही कोणाची पर्याय आहे? जीवाची आहे का पुद्गलाची आहे? पुद्गलाची आहे. आणि मग जीवाची काय पर्याय हो? आता या पर्यायात आहे तुम्ही म्हणता की नाही? जीवाची आता मनुष्य पर्याय आहे, देव पर्याय आहे. मग असं तुम्ही म्हणता त्यावेळी जीवाची पण पर्याय म्हणाल. मग सांगतायत जीवाचं जानन हे गुण आहे तर जाननच पर्याय असते. त्यामुळं न जीवाची न पुद्गलाची असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणली जाते. ही मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी गुणाची पर्याय नाही आहे, द्रव्याची पर्याय. तसंच इथं पण जे काय शब्द, प्रकाश, अंधार हे सगळं घेतलं ना, ही पुद्गल द्रव्याची पर्याय आहे, गुणाची पर्याय नाही. म्हणून कुठला गुण आहे असं म्हणताना तिथं 2 समान जातीय द्रव्य पर्याय आहे. ती पुद्गलाच्या 2 स्कंधांची परमाणूंची मिळून बनलेली समान जातीय पर्याय आहे. परमाणूची पर्याय प्रकाश नसते. परमाणूची पर्याय शब्द नसते. जे काय सांगितलं त्या गाथेमध्ये ते सगळं स्कंधाचं परिणाम जे आहे ते द्रव्य पर्याय रूपाने घ्यायचं, गुणपर्याय रूपाने नाही. सूर्याचा प्रकाश आला तेव्हा जमिनीवर पडला तर तो प्रकाश जमिनीचा सूर्याचा नाही. बरोबर आहे की त्या प्रकाश आहे असं नाही, त्या जमिनीचं तसं परिणाम नाही म्हणा. जेव्हा सूर्यप्रकाश जमिनीवर पडला, ती जमीन प्रकाशित झाली म्हणताय तुम्ही, तर त्या परिणामन त्या फरशीचा आहे, त्या जमिनीचा आहे. सूर्याने त्या जमिनीला काय केलं नाही. प्रकाश फक्त वरून खाली आलाय एवढंच तुम्ही म्हणताय, पण वरून खाली पण येत नसतं. जे काय द्रव्याची पर्याय असते ते द्रव्यातच असते, बाहेर नाही पडत. मग सूर्याचा प्रकाश किरण बाहेर पडतात की हो? ते सुद्धा जिथल्या तिथल्या त्या परमाणूंचं ते परिणमन झालं, निमित्त आहे सूर्य बहिरंगामध्ये. त्यामुळं सूर्य उगवला म्हणून प्रकाश आला असं नाही. त्यावेळेस तशी योग्यता होती त्या परमाणूंचं प्रकाश रूपाने परिणमण्याची, किंवा जमिनीवर तसा उजेड पडण्याची वगैरे. म्हणजे पडला म्हणजे त्या जमिनीचं तसं परिणमन आहे. पडला वगैरे दुसरीकडनं येऊन काय होत नाही आहे. म्हणून प्रकाश हे काय सांगितलं? प्रकाश असो, अंधार असो, शब्द असो, आकाशाचा गुण नाही आहे किंवा जीवाचा पण गुण नाही आहे. त्याच्यासाठी सगळं खंडन मंडन केलेलं आहे प्रमेय कमल मार्तंडमध्ये. शब्द हा आकाशाचा गुण मानतात ते, म्हणून आकाशात आहेत ना शब्द. जे काय मी बोलते ते कुठं आहेत? मग आकाशात आहेत तर आकाशाचा गुण म्हणा असं त्यांनी शंकाकारांनी विचारलं होतं. मग त्याचं खंडन करताना सांगितलं की आकाशाचा गुण नाही. काय ते पुद्गलाची पर्याय आहे. त्यामुळं शब्द असू दे किंवा म्हणजे आपण जे घेतले होते 6 भेद त्याचे, सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्म, स्थूल वगैरे, तर त्यामध्ये शब्द ही पण एक
त्या 6 स्कंधांमधली पर्याय आहे असं दाखवलं होतं. त्यामुळे प्रकाश पण त्या 6 स्कंधांमध्येच आली की. 6 जे काय आपण घेतले होते पहिल्यांदा सूक्ष्म स्कंद, कशामध्ये आली सांगा हो? कुठल्या टाईपच्या स्कंदामध्ये येते प्रकाश? बादर सूक्ष्म. बरोबर. का बरं? पकडायला पण येत नाही. काय म्हणते, 2 भेद काय असं होते, 2 तुकडे होत नाहीत. हां, म्हणजे इंद्रियांनी दिसतंय, काय म्हणायचं, डोळ्यांनी दिसतंय पण म्हणजेच बादर सूक्ष्म मध्ये मग पकडू शकत नाही, पण डोळ्याने ग्राह्य आहे, दिसतंय, म्हणून ते बादर सूक्ष्म मध्ये. तिसरं काय, खालनं गेलं की चौथं पण येते आमच्याकडं. तुम्ही खालनं वरनं वेगळं नाही, काय नाव आहे ते काढा, कुठलं नाव आलं? सूक्ष्म 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 बादर, बादर सूक्ष्म बादर आणि बादर बादर. तुम्ही इकडून घेतला तर असा क्रम येणार, बादर पहिला घेतला तर वरून दुसरा क्रम येतो. त्यामुळं समजून घेऊन लावा कुठला भेद आहे तो. जे बादर असतं ते डोळ्यांनी गम्य आहे, दिसतंय, पण सूक्ष्म का आहे, धरू शकत नाही त्याला, म्हणून बादर सूक्ष्म म्हणायचं. आणि सूक्ष्म बादर काय असतं? सूक्ष्म बादर काय असतं? हवा वगैरे. काय म्हणलं हो? मी नाही ऐकले. कोण म्हणलं? हवा हवा स्पर्श करते ना. हवा शब्द. शब्द म्हणा. शब्द दिसत नाहीत पण पकडले जातात. प्रकाश आहे तो दिसतो पण पकडला जात नाही. त्यामुळे जे दिसतं म्हणा किंवा चक्षुचा विषय बनतो ते बादर म्हणलं, नाही बनत ते सूक्ष्म म्हटलं. मग बाकीच्या अन्य इंद्रियांनी ग्रहण केलं तर ते बादर झालं. नाही ग्रहण पकडू शकत नाही कुठल्या इंद्रियांनी तर ते सूक्ष्म झालं. असं परिणाम घेतलं होतं आपण हे 6 स्कंदांचं वर्णन. तर मला हां आलो की त्याच्या उदाहरणांमध्ये आलं होतं की प्रकाश आला आलं होतं. तुम्ही इथं पंढरपूरमध्ये असता तर मला माहीत नाही. तर त्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण घेतले होते कुठल्या कुठल्या प्रकारचे स्कंद येतात त्याच्यामध्ये हे. ठीक आहे, चला पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 90 बघतोय. म्हणायचं माझ्याकडे आहे. सवेसिं जीवाणं शेषाणं तहयपोगलाणं च जं देदि विवरमखिलं तं लोगे हवदियागासं. काय अर्थ? सव्वेसिम असं मानवे लावायला शिकवायचे. कसं? जसं आपण मराठीत अर्थ लावतो ना तसं संस्कृत प्राकृत मधले शब्द धरून अर्थ लावायचा. सव्वेसिम जीवाणं पोगलाणं य तह शेषाणं. लावार्थ सव्वेसिम म्हणजे सर्व जीव, पुद्गल आणि तसेच शेष. शेषाणं म्हणजे शेष द्रव्य. पुढं काय? जम विवरम अखिलम देदी. विवर म्हणजे मोकळी, काय पोकळी किंवा छिद्र, रिकामी जागा. जम विवरम देदी, जम अखिलम विवरम देदी, जे संपूर्ण. विवर म्हणजे काय केलं त्यांनी खाली अर्थ? छिद्र. तेच की आपण छिद्र करतो त्यांनी जागा केली का? संपूर्ण आकाश, जे संपूर्ण अवकाश. हां, संपूर्ण अवकाश देत. तम लोगे आगासम हवदी. अर्थ सांगा. ते आकाश द्रव्य होय. इधर से देखो ना, ये तम लोगे ते लोकांमध्ये आकाश आहे. असं वरून जे मराठीतून आपण लावतो ना तसं संस्कृतमधून प्राकृतमधून लावायचं सांगत होते. तर असं आकाश द्रव्य असतं जे की सर्वांना जागा देतं. त्याची आपण काय बघत होतो? टीका. जयसेनाचार्यजींची टीका सांगत होते ना. तर त्यांनी प्रश्न काय उचलला होता? छोटंसं आकाश आहे तर इतक्या सगळ्या द्रव्यांना कसं अवगाहना देऊ शकतं? लोकाकाश. लोकाकाश कशाला म्हणलं होतं? पहिला आकाश कशाला? आकाश कशाला म्हणलं होतं काल? त्यापेक्षा पहिला चुका.
अवगाहन हेतुत्व वाल जे असतं ते आकाशद्रव्य अशी व्याख्या करायची, न की जिथं 6 द्रव्य राहतात ते आकाश. आता ज्ञानींनी अशी परिभाषा करावी. सामान्य समजण्यासाठी असं सांगितलं जाईल की जिथं 6 द्रव्य राहतात ते आकाशद्रव्य आहे, पण जिथं 6 द्रव्य नाही राहत तिथं पण आकाश आहे. त्यामुळं अव्याप्ती दोष येईल. म्हणून सांगतायत की जिथं ज्यामध्ये अवगाहन हेतुत्व आहे त्याला म्हटलं आकाशद्रव्य. ओके. तर त्यांनी विचारलं अनंत जीव, अनंत त्याच्यापेक्षा सुद्धा अनंत अनंत पट पुद्गल, परत असंख्यात कालाणू, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य, एवढ्या सगळ्या द्रव्यांना छोटंसं लोकाकाश कसं जागा देतं, कसं जागा देऊ शकतं, असा प्रश्न आहे. त्या परमाणूमध्ये अवगाहन हेतुत्व आहे. बर. त्यामुळे तो शक्तीचे परमाणू अवगाहन एकमेकात हेतुत्व. जागा देऊ शकते ना ते. प्रत्येक द्रव्यामध्ये अवगाहन हेतुत्व आहे म्हणून ते सगळे परस्परांना अवगाहना देतात. अजून एका प्रदेशामध्ये आकाशाच्या अनंत प्रदेशांना अवघान देण्याची शक्ती आहे. अनंत प्रदेश पुद्गलचे जीवाचे असंख्यात जितके असेल तसे. उदाहरण दिलं होतं ना. त्याच्यासाठी उदाहरण देतात. धर्मात जे आकाशामध्येच ती शक्ती आहे विशिष्ट अवगाहनत्व, त्यामुळे ते युगपत सगळ्यांना जागा देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून त्यांनी उदाहरण काय घेतलं, एक अपवरके अनेक प्रदीप प्रकाशवत. एका अपवरक म्हणजे रूममध्ये अनेक प्रदीपांचा प्रकाश व्याप्त राहू शकतो. जसं की ते एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशाला अडथळा करत नाही, तो त्याच्यातच सामावून जाऊ शकतो. जरी तुम्ही एक दिवा लावला तरी एवढ्या खोलीभर पसरणार. 4 दिवे लावले तरी पण किती लावता, किती दिवे लावायला पाहिजे तो. दिवाळीमध्ये किती लागते. दिवाळी नसताना तुमच्याकडे प्रकाश नसतो का, का प्रकाश कमी पडत असतो, का जास्त पाहिजे असतो दिवाळीमध्ये म्हणून लावायचं. किती हिंसा आहे त्याच्यामध्ये हे कळत नाही आपल्याला. विनाकारण आपण ते अनावश्यक तेलने दिवाळी नाहीच आहे. किडे होतात त्याच्यात मरते. काय म्हणलं. दिवाळी हा सण आपला नाहीच आहे, फक्त महावीर निर्वाण महोत्सव आहे, तो आहे दिवस. आणि आपण मग दुसऱ्यांचं बघून दिवे वगैरे सगळं लावतो. हां बरोबर. दीप मालिका, कशाची मालिका आहे ती, ज्ञान तेजाची मालिका आहे ॲक्च्युली. पण करतायत लोक काय, दिवा लावून. त्याच्यामध्ये काय राहिलेलं नसतं मागं, कशासाठी करायचं आहे काय भाववासनाच नसती. सजायचं एक सजायचं आणि सजवायचं घराला आणि वस्तूंना आणि सगळ्याला. आणि ते मंदिरात तर ते सगळं चिकट तिखट तेल होतं आमच्याकडे. तर तिथं काय घेतलं होतं अर्थ, थोडंसं आकाशाचं स्वरूप सांगितलंय ते वाचते, मग ते उदाहरणं लावू. 4-5 उदाहरणं घेतली आहेत त्यांनी. समस्त जीवों को और समस्त पुद्गलों को अन्य सभी द्रव्यों को जो भले प्रकार से विवर देता है उसे लोक में आकाश कहते हैं. विवर नाम बिल का है, माने जो आए उसे समा दे. विवर म्हणजे अशी जागा आहे की ज्याच्यामध्ये सगळं गप होतंय, गडप होते किंवा काय व्यापू शकते असं एक, म्हणून त्याला विवर म्हणलं. उदाहरण म्हणून तर दिलं त्यांनी दिव्याचं. हां बरोबर आहे. नाही विवर हा शब्द का दिला ह्याच्यासाठी सांगतायत. त्याच्यामध्ये सगळं व्यापून जाऊ शकतं. काय किती घातलं तरी गडप होते असं म्हणाल तुम्ही एखाद्या वेळेस. नुसतं जर जागा म्हटलं तर तिथं जाऊन कोणी थांबलंय परत घातलं त्यामध्ये असं नाही जागा सामावू शकत. विवर म्हणजे ज्याच्यामध्ये की म्हणा की काय, म्हणजे किती घातलं तरी पण त्याच्यामध्ये ते राहू शकतं, बसतं असं. म्हणून त्याला विवर असं नाव दिलं. आकाश का काम क्या है, जो आए उसे समा देना. तो सभी द्रव्यों का अवगाह लोकाकाश में है, आगे नहीं है. किंतु आकाश द्रव्य की का नहीं है आगे. आकाश द्रव्यामध्ये शक्ती नाही का. राखेमध्ये सुया घातल्या जातात. बरोबर, ते पण घेतलंय त्यांनी उदाहरण पुढं. हां बरोबर. राखेमध्ये रस घाला, आणलाय रस मी तुमच्याकडं. काय राखेत रस घाला, सुया घाला तर ते सगळं एका पेल्यामध्ये व्यापून राहू शकतं. तसं सांगतात तिथं की आकाशद्रव्य सुद्धा जे कोणी येईल त्याला सामावू शकतं अशी शक्ती आहे. मग आलोक आकाशात नाही आहे का, तिथं का नाही आहे जीव पुद्गल धर्म धर्म. काय म्हटलं.
आकाशात तर शक्ती आहे, तर आलोकाकाशात का नाही आहेत सगळे द्रव्य? सभी द्रव्य लोकाकाश में है, आगे नहीं है, किंतु आकाश द्रव्य की यह कला है की सबको अपने आप में अवगाह दे. तिथं सुद्धा त्याची शक्ती काय नष्ट झालेली नाही आहेच. तुम्ही गेला नाही तर आकाश जागा कशाला देईल? तसं तुम्ही तुमच्या गावात राहता धर्मद्रव्य लोकाकाशापर्यंतच आहे ना. काय धर्मद्रव्य धर्मद्रव्य लोकाकाशापर्यंतच आहे, पुढे गमन होत नाही. तुमचे जीव पुद्गल पण लोकाकाशापर्यंतच आहेत. योग्यता म्हणा त्या त्या द्रव्याची उपादानगत की ते तिथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही आहेत, जात नाही आहेत. तर जोपर्यंत आपण आपल्या घरात आहे तोपर्यंत तिथं सामावलोय. जेव्हा त्या काय गरज नाही आहे तर नातेपुतेच्या बाहेर तिकडच्या स्पेसमध्ये रिकामे तिथं का जाणार आपण? जाता मधुर मिलनमध्ये, ते सोडून दुसरीकडे का जाता? जाणार का? म्हणजे काय आवश्यकता नाही, तिथं जात नाही आहे तुम्ही. पण शक्ती आहे की नाही तिथं त्या जागेची की तुम्ही आला तरी राहायला जागा देईल ते. तसंच आकाशद्रव्य सुद्धा सगळीकडे आहे, जिथं जे जाईल तिथं त्याला त्या अवगाहना देऊ शकतं. संपूर्ण आकाश में यह कला पड़ी हुई है, कोई न जा सके यह बात और है. कदाचित मान लो ये जीव पुद्गल आदि अलोकाकाश में पटक दिए जाते तो क्या वह मना करता कि मेरे में जगह नहीं है? असं काय आकाशद्रव्य थोडी तुम्हाला रोकणार होतं की इथं येऊ नका. आकाश की योग्यता अवगाह शक्ती की बात आकाश में शाश्वत पड़ी हुई है. हाँ, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य का सद्भाव जहाँ तक है वहीं तक अन्य समस्त पदार्थों का अवगाह बना हुआ है. म्हणून हे पण त्यांनी कारण सांगितलं. देखिए यह लोकाकाश कितने क्षेत्र में है? सांगा लोकाचं प्रमाण किती आहे? किती राजू? किती राजू? 343 घन राजू. 343 घन राजू प्रमाण लोकाकाश आहे. तब कितने प्रदेश हुए? असंख्यात प्रदेश हुए जिनकी गिनती नहीं है, किंतु सीमा तो है ना. लोकाकाशाला सीमा आहे की नाही? आहे. असीम म्हणलं असतं तर अनंत प्रदेशी म्हणावं लागलं असतं, पण असंख्यात प्रदेशी म्हटलं तरी सुद्धा त्याला सीमा आहे एक. इससे बाहर लोकाकाश नहीं है. तो इस असंख्यात प्रदेश में इतने पदार्थ कैसे समा गए? प्रथम तो जीव अनंतानंत, फिर एक एक जीव के निकट एक क्षेत्रावगाही एक एक जीव से संबद्ध अनंत तो शरीर वर्गणाए है, उससे अनंत गुणे तेजस वर्गणाए है, उनसे अनंत गुणे कार्मण वर्गणाए है. सगळं हे पुद्गल झालं. म्हणून सांगितलं जीव अनंत आहेत तर अनंतानंत पुद्गल आहेत त्याच्यापेक्षा जास्त. यह तो एक एक जीव से संबद्ध बात हो गई, पर अनेक वर्गणाएं जो जीव से अबद्ध है किंतु जीव के साथ विसरसा उपचित आहार व कार्मण वर्गणा है वे भी अनंतानंत है. काय सांगायला लागलेत? पुद्गल किती आहेत हे सांगतायत. जीवाचं तर सांगितलं की माप किती आहेत, जीव अनंत आहेत. एका जीवाशी रिलेटेड पुद्गल किती आहेत? इथं आहे का तुम्ही? नाही आहेत. फिजिकली काय करायचं, मेंटली माझ्याजवळ राहावा. हां, म्हणजे एका जीवाशी रिलेटेड अनंत पुद्गल आहेत, त्यामुळं अनंत जीवांचे अनंतानंत कार्मण वर्गणा आधी घेतला तर पुद्गलाची राशी जास्त आहे हे सांगायचं आहे. ये अनंतानंत जीव और उनसे भी अनंतानंत गुणे पुद्गल और लोकाकाश के बराबर ही ये असंख्यात कालाणू. प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू, त्यामुळं किती झाले हो? असंख्यात कालाणू आहेत. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य ये सब के सब इतने से छोटे लोकाकाश में कैसे समा गए? ऐसी एक जिज्ञासा होती है तो उसका उत्तर देते हैं. आपल्याला झाली का जिज्ञासा? आपल्याला नाही होत. आपल्याला जे सांगाल ते आम्हाला मान्य. बाबा वाक्यम प्रमाणम नको. त्याची परीक्षा पण करायला सांगितली. का नाही? बाहेर का जात नाही? लोकाकाशामध्येच का राहतात? मग सगळे कसं राहू शकतात? अवगाह की बात को दृष्टांत से समजे. काल हे वाचलं होतं आपण. जसं की एका दिव्यामध्ये, एका कमऱ्यामध्ये एक दिवा लावला तर त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. तिथंच दुसरा दिवा लावला तर तो सुद्धा त्याच्यात प्रकाश सामावला.
ऐसे ही समझो लोकाकाश के प्रदेश असंख्यात है, उनमें अनंत अनंत जीव पुद्गल ये सब समा जाते हैं। इस समा जाने में एक आकाश की ही अवगाह योग्यता पर ध्यान न दे, किंतु अपने आप में परमाणुओं में भी परस्पर में अवगाह करने की प्रवेश करने की कला है। प्रत्येक द्रव्यामध्ये पण अवगाहनत्व हा सामान्य गुण आहे। त्यामुळं ते स्वतः काय म्हणायचं उपादान आणि आकाशद्रव्य निमित्त। तर सांगितलं म्हणून की आकाशद्रव्य हे निमित्त आहे जागा देण्यासाठी। जिस प्रदेश पर एक परमाणु ठहर सकता है उस ही प्रदेश पर अनेक परमाणु ठहर सकते हैं। यही देख लो ना, अपने जीव का विस्तार जितने क्षेत्र में है उस ही क्षेत्र में शरीर का विस्तार, कर्म का विस्तार, यह सब पड़ा हुआ है। जेवढ्या क्षेत्रामध्ये जीव आहे तिथंच म्हणतो ना विसरसोपचे म्हणजेच तिथं असणारे सगळे कर्मवर्गणा त्या पण त्याच प्रदेशामध्ये आहेत। ह्याच्यासाठी दुसरं एक उदाहरण दिलं त्यांनी घेतलंय टीकेमध्ये। काय उदाहरण आहे? एक गूढ़ नागरस गद्याणके बहु सुवर्णवत। काय म्हटलं? एक गूढ़ नागरस का कोई औषधी पिंड है, असे काहीतरी आहे औषधी पिंड। गूढ नागरस काय माहित नाही कधी ऐकून, असं काय औषधी पिंड आहे। उसमें बहुत सा सुवर्ण समा जाता है, घालून बघा कधीतरी असलं तर मिळालं तर। यह कोई धातु रसायन की विधि को रसायन की विधि की बात है। म्हणजे आता ते काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय प्रक्रिया होऊन वगैरे ते सामावून जात असेल त्याच्यामध्ये तर राहू शकतं हे सांगतायत। पुढचं उदाहरण दिलं त्यांनी, एकस्मिन उष्ट्री क्षीर घटे मधु घटवत। एका उंटाच्या दुधाच्या घटामध्ये मधु घट सुद्धा व्यापतो। म्हणजे एक घट भरून जर उंटाच्या दूध असेल त्याच्यामध्ये तेवढाच घट भरून मध व्यापतो। कसं व्यापणार? कुठले कुठले हुडकून आणते उदाहरण कोणाला? उंटाचं दूध आता कुठे त्याच्यामध्ये मावता येतात हा असं म्हणायचं असेल म्हणजे स्पेस का वाढणार नाही असं मला विचारायचं होतं। तर ते एकमेकांमध्ये सामावलं जाते। ऊँटनी के दूध के घड़े में उतना ही मधु भर दो तो समा जाता है, अथवा जो किया जा सकता है उसे देख लो। एक कनस्टर में राख खूब ऊपर से भरी हो, उसमें पानी भरते जाओ तो सारा का सारा पानी समा जाता है। भांड बनाता एक जाऊ देत काय असेल एखादं पात्र त्याच्यामध्ये राख भरली आहे तुम्ही आणि त्यात पाणी घातलं तेवढंच तरी पण ते सामावलं जाते। यह दृष्टांत जितनी बात को समझने के लिए दिया जा रहा है उतना ही प्रयोग रखना है। किंवा अजून उदाहरण दिलं त्यांनी, मंदिर में 1 घंटा बजा। आवाज कुठपर्यंत गेली? जेवढ्या जोरात प्रेशरने वाजवतो तेवढ्या जोरात। म्हणजे अनेकांची स्टाईल असते बरं का, लय जोरात आवाज वाजवायचं तर देवापर्यंत जायला पाहिजे का ते? हां, ते बाजूचे सगळेजण तिथं बसलेले असते ध्यानाला, काय भक्ती करायला, पूजा करायला, सगळ्याला डिस्टर्ब व्हायला पाहिजे असं जोरात वाजवायचं। ठीक आहे तुमच्या काय म्हणते ते विकल्प तोडायला थोडंसं तुम्ही करताय ते, पण एक का वाजवायचं असतं हो घंटा? एक सहज प्रश्न म्हणून घंटा का वाजवायचं? सगळ्याच्या मागं सायंटिफिक रिझन आहेत माहिती आहे ना? ते कोणीही देवी देवता किंवा दुसरे कोणी आले असतील वंदन करत घंट्यानी सांगायचं असते हो त्यांना, बाजूला व्हा आम्ही निश्चय म्हणून जातो तिथं, घंटा वाजवून सांगत नाही। ते पण होतं ना, नाही त्याच्याने नाही। आणि त्याचं ध्वनीचं हे पण जागी करायचं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात त्याला ना, त्याच्या खाली ध्वनीची पॉझिटिव्ह कसं 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 तेच तर विचारायला। आज मान झोप लागली म्हणजे त्याच्यामध्ये हे घेतलं होतं बहुतेक आपण जेव्हा मंगलाष्टक स्तोत्र सुरुवात करत होतो ना तेव्हा बहुतेक मंदिरांचं प्रकरण पहिल्यांदा घेतलेलं, तर सायंटिफिक रिझन काय सगळ्या मंदिरांच्या मागं हे घेतलं होतं। म्हणजे तुमचं घुमटाकार रचना का असते, कलश असं एखादं उंच तशी का रचना असते मंदिराची, घंटा का वाजवायच्या, 3 फेऱ्या का मारायच्या, सगळं त्याचं घेतलं होतं सायन्स। जाऊ देत, मला घंटा का वाजवायची सांगावं?
पूर्वी असं होतं की आजूबाजूला मंदिर आहे असं समजायला पाहिजे लोकांना म्हणून घंटा वाजवायची. खरं ते जीवांची हिंसा पण होती ना तिथं घंटा वाजवली की. बरं, अजून तिथं जे बसलेले असतात आता काय तिथे सूक्ष्म जीव असतील आघात करणार तुम्ही तर असं म्हणतायत, पण ते सूक्ष्म जीव काय त्यांच्या त्यांच्या योग्यतेने मरणार आहेत. तुम्ही बघून वाजवा. मुंग्या असतील आणि वाजवायला गेला तर मेले तर म्हणजे घंटा वर म्हणजे मी काय काय मंदिरात बघितलं की घंटा असं बांधून ठेवलेत. कशासाठी? ते उंच असलं तर हाताला येत नाही म्हणून ते दोरीने वाजवा म्हणून बांधलेली असती का? नाही कम्प्लीट असं झाकून ठेवलेत. ते तिथे कोरोनामध्ये झाकलं होतं का बरं? त्याला टच होतंय ना. जिथं कुठं तुम्ही हाताने टच करायला जाणार तिथं इन्फेक्शन होणार सांगितलेलं ना. आमच्याकडे पण बांधलं होतं, म्हणजे काढून ठेवलं होतं. असं स्पर्श होणार जिथं हाताचं तिथं सगळ्याला अवॉइड करा. हां त्या व्हायब्रेशनमुळे हां काय व्हायब्रेशननी काय? म्हणजे असे ध्वनी तयार होतो ना, असं पवित्र होतं वातावरण आजूबाजूचं. मला मेन रिझन सांगा ना तुम्ही लोक. ते घंटी वाजवली की आपल्या डोक्यात त्याचे ते धुनी येऊन आपलं शरीर हे होतं. नाही, देवाला जागी करायचं. ते एक सिम्बॉलात्मक आहे हो. जसं तुम्ही घंटा वाजवणार तर त्याचा नाद काय होतो, मोठा होऊन तो पसरत पसरत कमी होत जातो, नष्ट होतो. तसं सांगितलं की तुमचे विकल्प जे घेऊन आलाय ना बरोबर, तर ते दूर करा ह्याच्यासाठी. म्हणजे काय म्हणायचंय, जसं ते म्हणलं ना पाण्यामध्ये जर दगड टाकलं स्मिता काकी, सगळे विकल्प दूर करून बसायचं म्हणजे जायचं मंदिरात. जर पाण्यात दगड टाकला तर जसं ते तरंग दूर दूर जातात आणि संपतात. तसं सांगितलं की त्या घंटा नादाच्या निमित्तात तुम्ही जे काय घेऊन आलेले असाल ना विकल्प विभाव सगळे बरोबर आणलेले संकल्प वगैरे, तर त्याला दूर करण्यासाठी पण एक त्याचं माध्यम सांगितलं. निस्सई पण तसं म्हणा. हां निस्सई म्हणून पण परत आत आलेले असतील विकल्प तर ते पण दूर हो. असं एक टाईपने. ठीक आहे, घंटा का वाजवायला गेलतो? हां आणि कार्याला सुरुवात करतोय आपण आता, ते असं पण असेल कदाचित. आता म्हणजे यावेळेस म्हणजे पूजा तयारी आणि इव्हन ते पण म्हणतात ना की भक्तीने त्या दिशेने चाललो परिणाम. बरं, आतमध्ये जर कुठले देव असतील तर त्यांना असं ते घंटा वाजवून सांगायची गरज नसती. मग रात्री आपण घंटा वाजवत नाही रात्री मंदिरात गेल्यावर, मग देवांना तिथंच बसा म्हणून सांगायचं का? ते देवांना सरकवण्यासाठी निस्सई हा शब्द असतो. घंट्यानी सांगायची गरज नसते त्यांना. तुम्ही धडकला की त्यांना समजलेलं असते. तर घंटाचं काय सांगायचं होतं इथं? ते पण कारण बरोबर वाटत नाही ना निस्सईचं. काय कारण देवचं असे पण आहेत सगळीकडे, त्याच्या ते तर अप्रतिघाती म्हणजे टाईप आहे. म्हणजे काय आपण करतो ते असू दे की त्यांची भक्ती करत असताना तुम्ही कदाचित त्यांना डिस्टर्ब होईल कुठल्या तरी रीतीने. ठीक आहे, तुम्ही काय त्यांना स्पर्श नाही करू शकत, ते तर सूक्ष्म शरीर आहे वैक्रिक शरीर. पण तरी सुद्धा कुठल्या तरी रूपाने समजा आपलं त्यांना डिस्टर्बन्स झालं तर त्यासाठी आपण निस्सई म्हणतोय. म्हणजे त्यांचे परिणाम न विचलित हो. कळलं का त्यांनी काय म्हणलं? घंटेच्या आवाजानं पण पूजा सुरू झाली हे पण लोकांना समजतंय नाही मंदिर ते. बर, काय म्हणले त्यांनी? निस्सही म्हटलं तरी ते देव आहेत ते तर तुम्ही स्पर्श करतच नाही, मग धडकता कसं? अडथळा येईल. म्हणजे ठीक आहे, सूक्ष्म शरीर असलं तरी सुद्धा त्यांच्या भक्तीमध्ये कुठल्या तरी रूपाने समजा त्यांना बाधा झाली, काहीतरी डिस्टर्बन्स आलं, येऊ नये ह्याच्यासाठी पण एक प्रकाराने आपण निस्सई म्हणतोय एवढंच. आणि सगळ्यात मेन आपले विकल्प दूर होतात ह्याच्यासाठी पण म्हणतोय. हाँ एक मंदिर में छान समजलं. मंदिर में एक घंटा बजा. दूर होतात. हाँ आता दूर झालेत ना सगळे विकल्प. निश्चय म्हणून बस का घंटा वाजवायचं इथं शास्त्र सुरू झालेलं आहे. ते मी लिंक पाठवते ना ती घंटाचं एक, ते कोणाकडे बीप वाजत असेल तर समजत असेल, म्यूट असेल तर घंटा वाजणार नाही. मंदिर में एक घंटा बजा, उस घंटे की आवाज़ फैल गई, उसी समय दूसरा घंटा बज जाए तो वह दूसरे घंटे की आवाज़ पहले घंटे की आवाज़ में
समाजाती है, असं नाही की कधी कधी असं पण असतंय, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्ही जर लावले ना, ते असतात ना आजकाल मिळतात, ते काय म्हणतात त्याला, सगळे सिस्टीम असतात त्याच्यामध्ये. ते पूजा करताना लावतात ना, त्यात तबला असतंय, सनई असतंय, ते वीणा असतंय, सगळ्या प्रकारचे वाद्य असते त्याच्यामध्ये. आणि एका वेळेस लावलं तर सगळे आवाज एकामध्ये समा जाते है. तो जैसे यहाँ भी निरखते हैं कि एक पदार्थ में अनेक पदार्थ समा जाते हैं, तो ये सब पदार्थ भी परस्पर में समा कर फिर इस आकाश में समा जाए, यह बात सिद्ध हो जाती है. म्हणजे सगळे पदार्थ सुद्धा एकमेकामध्ये सामावतात आणि ते सगळे पदार्थ परत आकाशामध्ये पण सामावतात. ह्याच्यासाठी म्हणून हे उदाहरणं दिली आहेत. तर हे किती उदाहरणं झाली सांगा. एका खोलीमध्ये अनेक प्रकाशाप्रमाणे लिहिलं का, आकाशामध्ये सगळे अनंत द्रव्य कसे व्यापतात, तर जसं एका खोलीमध्ये अनेक प्रकाश व्यापतात, अनेक प्रदीपाचे प्रकाश व्यापतात. दुसरं, एक गूढ नागरस गद्याणकामध्ये म्हणजे औषधीमध्ये सुवर्ण व्याप्त, त्याप्रमाणे. तिसरं सांगितलं, उंटाच्या दुधाच्या घटामध्ये मध सामावतं, तेवढंच मध, त्याप्रमाणे. पुढं, एकस्मिन भूमिग्रहे जय घंटादी शब्दवत. भूमिगृहे म्हणजे आता त्यांना मला म्हणायचं असेल की, बहुतेक म्हणायचं असेल, काय म्हणायचं, तळघर म्हणतात ना भूमिगृह म्हणजे. मग तिथं तुम्ही नुसतं ओम म्हणा खाली जाऊन, तर तो आवाज पण घुमतो. तसं घुमतो इन द सेन्स राहतोय तिथं. मग दुसरा पण आवाज कोणी बोलला तर तो पण व्यापणार त्याच्यामध्ये. इथं बोला बघू एका वेळेस. इथं नाही घुमत, म्हणून त्यांनी जय घंटादी नाद शब्द सांगितले. जर त्या तळघरामध्ये तुम्ही जर एकानंतर एक घंटा वाजवत आहे, तर ते सगळे आवाज त्याच्यामध्ये सामावले जातील. त्याप्रमाणे. आणि ह्यांनी घेतलेले उदाहरण अजून 2-3 काय, त्या एका भांड्यामध्ये राख आणि त्यात जर पाणी घातलं, त्यात सुया घातल्या, तरी सुद्धा ते सगळं सामावलं जाऊ शकतं. विशिष्ट अवगाहन गुणेन असंख्येय प्रदेशेऽपि लोके अनंत संख्यापि जीवादयः अवकाशम लभन्ते इति अभिप्रायः. बोला काय म्हणता. ते ऍसिड मध्ये सुद्धा आपण काही टाकलं तर ते सगळं त्याच्यामध्ये सामावून जातच की, सगळं विरघळत ऍसिड मध्ये. सामावतं म्हणजे भस्म होऊन जाते ते. भस्म होऊन जाते ना. भस्म कसं होऊन जातं, त्यात समावून जातं, ते कुठे दिसत नाही ते. बर, ते पण घेऊ म्हणता का उदाहरण. म्हणजे आजच्या पिढीला पटेल असं. म्हणजे ते सांगितलं ना त्यांनी, म्हणून तर एक रसायन आहे, त्याच्या पिढीला सांगा तुम्ही की नागरस नावाचं कुठलं रसायन आहे, काढा, त्याच्यामध्ये सोनं घालून बघा, तर ते सामावतं. असं काय प्रयोग करायला गेला तर विरघळाचा असा अर्थ घ्यायचा नाही ना इथं. त्याची ती वाढायला पाहिजे, वाढत नाही. बरोबर, विरघळत आहे असं नाही, तर ते तेवढ्याच जागेमध्ये व्याप्त हे दाखवायचंय. त्याचं अस्तित्व राहणार आहे त्याच्यामध्ये. तो आता एवढा मोठा तुम्ही तुकडा टाकला ऍसिड मध्ये, तर ते दिसणार नाही ना त्यामध्ये, बसला ना तेवढ्या एरियात ते. बर, करून बघायला पाहिजे प्रयोग काय होतं ते. काय नागरस काय औषधी आहे, त्याच्यामध्ये सोनं घातलं तर ते सामावतं असं सांगितलंय. आता ते भस्म होतंय का ते व्यापतंय. वाटते की नागरस वगैरे ही जी औषधी आहे ना, ते प्लस सिंहिणीचं दूध, अशा 2-4 गोष्टी होत्या, अशक्य त्या सुवर्ण तयार होतं, अशी विधी आपल्या कुठेतरी दिलंय शास्त्रामध्ये. हो की, आहे की, समयसारमध्ये दिलंय की त्यांनी गाथा. त्यासाठी नाही, पण त्यासाठी नाही सांगायचं हे, ते तेवढ्या जागेमध्ये पूर्ण व्याप्त ह्याच्यासाठी सांगायचंय. जाऊ दे, आपल्याला समजलेल्या भाषेमध्ये समजा ना ते, की प्रकाश जसे एकात एक सगळे व्यापतात, ते काय एक दुसऱ्याला नष्ट करून नाही राहत, भस्म करून विरघळवून नाही राहत, सगळे आपलं आपलं अस्तित्वाने राहत आहेत. तसं हे जी सगळी उदाहरणं दिली आहेत ती त्यांच्या अस्तित्वाला टिकवूनच राहत आहेत, सगळे एकमेकामध्ये सामावून. असं नाही की एकाची दुसऱ्याला बाधा आहे, एक दुसऱ्याला काय नाश करतं, असा अर्थ तिथं नाही. समाधान झालंय का सगळ्याचं. अर्थ करते अशा रीतीने विशिष्ट अवगाहन गुणाने असंख्यात प्रदेशी लोकांमध्ये, असंख्यात प्रदेशी असताना सुद्धा लोकांमध्ये अनंत संख्या असणारे जीवाधिक
अवकाश प्राप्त करतात असा अभिप्राय आहे. म्हणजे शक्ती आकाशद्रव्याची तशी आहे म्हणून व्यापतात आणि तशी शक्ती परत जीवादी द्रव्यांची पण आहे म्हणून व्यापतात. दोघांच्या मध्ये शक्ती असेल तरच ते व्यापणार आहेत, नाहीतर एकाची दुसऱ्याला तिथं बाधा होईल. एक दुसऱ्याला सरकवून हटवून ते स्वतः आपलं स्थान मिळवेल, पण असं तर नहीं. इस षड्द्रव्यात्मक लोक में समस्त शेष द्रव्यों का अर्थात जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल, इन 5 द्रव्यों को जो सर्व प्रकार से अवगाह देने में निमित्तभूत है, ऐसा विशुद्ध क्षेत्रात्मक जो द्रव्य है उसे आकाश कहते हैं. इस आकाश की सिद्धि में किसी को शंका और विवाद नहीं है. म्हणजे अन्य मतवादींना सुद्धा आकाश मान्य आहे. ते मानतात असं काही जागा आहे, स्पेस आहे ज्याच्यामध्ये की सगळेजण राहतात, सगळे द्रव्य. अमूर्त द्रव्य किती आहेत? कुठले कुठले? जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल. पुद्गल एकच मूर्तिक आहे. इन 5 अमूर्त पदार्थों का इंद्रियों द्वारा ग्रहण नहीं होता. इस कारण से ये पांचों ज्ञान में आने बड़े कठिन है. म्हणजे तुमच्या इंद्रियानेच तुम्ही जाणायला जाताय पदार्थांना, तर हे 5 द्रव्य जाणले जाणार नाहीत, कारण इंद्रियगम्य नाहीत. लेकिन जीव और आकाश इन 2 अमूर्त पदार्थों के बारे में इसकी जानकारी लेने में बुद्धि चलती है. जरी अमूर्तिक आहे तरी सुद्धा अन्य मतवादी पण जीवाला मानतात. दिसत नाही तरी सुद्धा ॲक्च्युली सर्वज्ञांनी दाखवलं म्हणून तुम्हाला माहिती आहे जीवादी हे पदार्थ आहेत. पण अन्य मतवादींनी आत्मा असं काहीतरी वस्तू आहे हे मानलंय, म्हणजेच अतिंद्रिय पदार्थ मानलंय ना. मग तसंच आकाशाला सुद्धा मानतात. आकाश तो यूं कह दिया की देखो यह जो अतिंद्रिय नाही, तेच की त्यांची परिभाषा वेगळी आहे, पण आकाशाला मानतात. जसं धर्म अधर्माला कोणाला माहीत नाही आहे ते काय असतं वगैरे. धर्म धर्मद्रव्य असं काहीतरी असतं, हे फक्त जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. अन्य मतवादींमध्ये धर्म अधर्माची परिभाषा नाही आहे. मग असं आकाशाला ते काय मानतात, आकाश हे काय आहे त्यांच्या अनुसारे. आपण सांगतोय ते अवगाह देण्यामध्ये निमित्त असणारं असं अमूर्तिक द्रव्य आहे, पण त्यांची मान्यता डिफरंट आहे. म्हणजे ते असं इतकं सूक्ष्म जाणत नाहीत. मग ते स्थूल रूपाने सांगतात काय आहे ते आकाशाचं स्वरूप. ते आपण उद्या बघू. हो दीदी, एक क्वेश्चन होता. बोला. ते असं म्हणतात ना, अवगाहन होतं बघा जेव्हा समोरचरणात किंवा कुठे असं की खूप खूप जण बसू शकतात एका ठिकाणी. जसं की आहार पंचाश्चर्य होतात तेव्हा पण मुलींचा आहार ज्यातून दिला त्याच्यातून रुद्धी आहे ना, हे करा अक्षीण महानस असं पण. हा, तसंच मग हे पण असं कुठे मला ते स्ट्राईक होत नाहीये, पण तिथे खूप जण बसू शकतात लोक. म्हणजे अक्षीण संवास नावाची रुद्धी आहे ती. अक्षीण संवास आणि अक्षीण महानस अशी 2 रुद्धी आहेत, जिथं की अवगाहना मिळू शकते अनेकांना. सांगितलं ना, चक्रवर्तीचं सैन्य किती, इतकं लाखो करोडो सगळं तिथं, उंट घोडे वगैरे त्या कोटरमध्ये बसलेले असतील मुनिराज झाडाच्या, तर तिथं ते मुनी बसले तर तिथं ते सगळं सैन्य सुद्धा जाऊन बसू शकेल. इतकी अक्षीण संवास नावाची रुद्धी जर असेल त्या मुनींना, तर ते सगळे त्याच्यामध्ये सामावू शकतात. असं ते ठीक आहे, थोडंसं कोरिलेशन आलं म्हणून त्यांना शंका आली, पण असं आकाशद्रव्यामध्ये तर नॅचरलीच तसा गुण आहे, त्यामुळे ते सगळे द्रव्य त्याच्यामध्ये राहू शकतात. म्हणजे आकाशाचं कार्य करतात म्हणायचं का ते मुनी. त्यांच्या ठिकाणी तशी विशेषता प्रगट झाली आहे एवढंच. रुद्धींची प्राप्ती झालेली आहे. त्या रुद्धीचं काय कार्य आहे, काय म्हणायचं, कार्य त्यांची शक्ती सांगायची अशी असते म्हणून. तिथं व्हायलाच पाहिजे असं नाही आहे कार्य, पण ती शक्ती अशी प्रगट झाली आहे. जसं म्हटलं ना की अणुरूप करू शकतात मुनी आपलं शरीर आणि रुद्धीच्या निमित्तात. आणि मग ते म्हणले त्या कमळाचं देठ असेल ना, त्या देठामध्ये सुद्धा जाऊन बसून ध्यान करू शकतात. म्हणजे अणुरूप स्वतःचं शरीर करून. ऐकलं होतं ना, त्या ह्याच्यात पण घेतलं नाही अजून, रुद्धी पुढे यायची ती. तर इतकं सूक्ष्म शरीर करू शकतात स्वतःचं, म्हणून काय ते केले आणि तिथं जाऊन बसले असं काही दिसायला पाहिजे असं नाही, पण शक्ती प्रगट झाली आहे त्यांच्या ठिकाणी. तसंच आणि महिमा रुद्धी महान बनवू शकतात.
तशाच टाईपमध्ये ही एक अक्षीण संवास नावाची वृत्ती आहे, ज्याच्यामध्ये शक्ती काय सांगितली की अनेक लोक आले, तिर्यंचे असतील, कोणी असेल तरी ते त्या छोट्या जागेमध्ये सुद्धा सगळे व्यापू शकतात, अशी त्यांच्या निमित्तात प्रगट झालेली ती वृत्ती असते. ओम. सांग. ओम. झालं. जोरात. हा मी जीवद्रव्य आहे, शाश्वत स्वरूपी आहे, ज्ञानानंद स्वरूपी आहे, ज्ञानानंद स्वरूपोऽहम्, परिपूर्ण स्वरूपोऽहम्, ओम. विसर्जन.